ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडली गवळदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आजचा विषय आहे ज्ञानेश्वरी. या ज्ञानेश्वरीमध्ये भगवंतानी विजय, ज्या ज्या ठिकाणी माझं अस्तित्व असतंय त्या त्या ठिकाणी विजय असतो. म्हणून आजची जी मी ओवी घेतली प्रवचना करता ते म्हणजे ज्ञानेश्वरी मधला शेवटचा श्लोक. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयर्भूती दुर्वा नितीर्मती. आज विषय झाला ओवी कुठली घ्यावावी, श्लोक कुठला घ्यावा आजचा विषयाला. कारण तुम्ही महाराजांनी सांगितलं आज प्रवचन केलं पाहिजे वाडेकर. कारण गेला विषय जो झाला तो अभंगावर गात्यामध्ये झाला आणि आजचा विषय जे आहे ते ज्ञानेश्वरी मधला शेवटचा श्लोक. बर मी पहिल्यांदाच प्रवचन करायला ओवी घेतली, अभंग घेतला. याला कारण काय? जसा सूर्य आपल्याला प्रकाश देतो आणि चंद्र आपल्याला शांतता देत असतो. झाडाच्या सावली खाली बसल्यानंतर आरामच वाटतो, मनाला शांत. तसंच चंद्र आणि सूर्य प्रकाश देतो. ह्याचा अर्थ त्या प्रकाशामुळं आपल्याला ऊर्जा निर्माण होत असते. कुठलेही कार्य करण्यासाठी आपल्याला ऊर्जाची आवश्यकता असते. म्हणून पहिल्यांदा जो मी प्रवचनाला अभंग घेतला होता तुकोबारायांचा, ते सूर्यप्रकाश रूपाने तुकोबाराय माझे. आणि आजची जी ओवी घेतली ज्ञानेश्वर महाराजांची ते म्हणजे चंद्र. त्यांची औषध आपल्याला गरज आहे. कारण का आई म्हणलं की माऊली आणि माऊली म्हणलं की आई. आई सारखी माया कोण देऊ शकत नाही आणि आई सारखी सावली ह्या जगात कोण देऊ शकत नाही. म्हणून आजची सेवेला घेतलेली जी ओवी आहे ती ज्ञानेश्वरी मधली शेवटचा श्लोक. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयर्भूती दुर्वा नेते. का विषय घेतला मी आज हा? ह्याला एक कारण आहे. कारण जिथं जिथं भगवंताचं नामचिंतन आपल्या मुखामध्ये होत असतं तिथं तिथं आपला विजय असतो. बर कुठल्या ह्याच्या विषयावर विजय असतो? काम क्रोध लोभ मद मचर अहंकार विकार ह्याच्यावर विजय मिळवण्यासाठी
आपल्याला भगवंताला जवळ करणं गरजेचं आहे. म्हणून आजचा श्लोक घेतलेला आहे. कारण भगवंत सांगतात, अर्जुना, हे अर्जुना, अरे ज्या ज्या ठिकाणी मी तुझ्या पाठीशी आहे ना, तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. आणि तिथं विजय हा निश्चितच आहे अर्जुना. तुम्हाला गोष्ट सांगतो म्हणजे लक्षात येत, आता आली लक्षात मध्ये सांगतो. ज्या टायमाला भगवंत झोपी गेले आणि उद्या युद्ध करायचं जायचंय, युद्धाला सैन्याची गरज आहे. आता त्यासाठी काय करावं लागल, तर आपल्याला कृष्णाची गाठ घेणं गरजेचं आहे. म्हणून दुर्योधन पहिला आला तर भगवंतानी झोपेचं सोंग घेतलेलं होतं. दुर्योधन म्हणायला लागला आल्यानंतर, अरे हा तर झोपलाय, मग आता बसायचं कुठं? पायाशी जर बसावं तर मी एका राजाचा मुलगा आहे, राजपुत्र, आणि हा गोकुळचा श्रीकृष्ण, ह्याच्या पायापाशी बसायची आपली लायकी नाही. म्हणून तो श्रीकृष्णाच्या उशाशी जाऊन बसला. इतक्यात अर्जुन सुद्धा आला. अर्जुनानं पाहिलं, जी मला जागा पाहिजे ती नशिबानं आज मला मिळालेले म्हणजे श्रीकृष्णाचे चरण. म्हणून आपले ते अर्जुन आले त्या श्रीकृष्णाच्या चरणापाशी बसले. भगवंतानं झोपेचं सोंगच घेतलं होतं. त्यांना माहिती ही दोघं मला काय नाही काहीतरी मागायला येणार. म्हणून झोपे गेले, परत चटकन उठले तर बघतात त्या अर्जुनाला दिसले. तर अर्जुनाला म्हणजे, अर्जुना, अरे तू कधी आलास? अर्जुन म्हणला, भगवंता मी आत्ताच आलेलो आहे. इकडं दुर्योधनाला राग आला. 1 तास म्हणजे कृष्णा मी तुझ्या येऊन उशाशी बसलेलो आहे आणि आता कुठं अर्जुन आला? आणि त्या अर्जुनाला विचारतोय, अर्जुना तू कधी आलास? म्हणजे तुझ्या मनामध्ये तुझा भाव आहे. भगवंत म्हणले, दुर्योधना, माझ्या मनामध्ये काही तुझा भाव नाही. माझ्या ठिकाणी जर तू झोपलेला असता आणि मी तुझ्या उशाला येऊन बसलो असतो ना, अर्जुन तुझ्या पायथ्याला बसला असता, तर तू कोणाला पाहिलं असतं? मला अर्जुनाला. मग विचारपूस कोणाची केली असती? माझी केली असतीस का अर्जुनाची? तर अर्जुनाची. तसंच आहे. म्हणून मी पहिलं विचारलं अर्जुनाला, बर तू आलास, बरं झालं. बर तुम्ही दोघं येण्याचं कारण काय? आता हे देवाला माहित नाही की कशासाठी आले ते, पण आपलं वन अंतकरणानं विचारलं, तुम्ही दोघं माझ्याकडे येण्याचं कारण आज कसं काय चंद्र सूर्य आज माझ्यापाशी आलेत? हा काय दे? अर्जुन म्हणतो, देवा मला गरज आहे म्हणून मी इथं आलोय. आणि दुर्योधन सुद्धा म्हणतोय, आम्हाला बी गरज आहे म्हणून आम्ही इथं आलो. बर काय गरज आहे? तुम्ही दोघं सांगायच्या आधी मी सांगतो तुम्हाला जी काय गरज आहे ते. ह्या बघा, एका बाजूला मी एकटा उभा आहे आणि एका बाजूला माझे सैन्य आहे. एका बाजूला मी एकटा आहे आणि दुसऱ्या बाजूला माझं सैन्य आहे. सैन्य कोणाला पाहिजे आणि मी कोणाला पाहिजे हे तुम्ही दोघांनी ठरवायचे. दुर्योधन मनामध्ये म्हणतो, ह्या अर्जुनानं जर का सैन्य मागितलं तर सगळा पट्ट्याबोळ व्हायचा. जे मला पाहिजे ते नाही मिळणार. म्हणून दुर्योधन मध्येच म्हणाला, कृष्णा मला सैन्य पाहिजे. मनात म्हणतो, तुला घेऊन काय करायचे एकट्याला? बर मी पाहिजे का सैन्य? तर म्हणले मला सैन्य.
अर्जुन म्हणला देवा अरे तू एकटा जर असला ना तर मला बस मी विजयच का होणार. आणि इकडं दुर्योधनानं सैन्य घेतलं. सांगायचा भावार्थ तुमच्या लक्षात आला का? मी आज ओवी का घेतलेली आहे की जिकडे देव आहे तिकडे विजय आहे आणि जिकडे सैन्य आहे तिकडे पराजय आहे. कसा आता ते? कारण ज्यांच्या हृदयामध्ये काम क्रोध लोभ मद मच अहंकार आहे त्याचा विजय कधीच होणार नाही, ह्याचा अर्थ असा होतो. आणि जिकडं भगवंत म्हणजे ज्या हृदयामध्ये सदैव भगवंताचं नामचिंतन आहे तिथं विजय त्या भक्ताचा निश्चितच आहे. कारण ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे की माझी ज्ञानेश्वरी वाचत असताना किंवा ज्ञानेश्वर मधला एक श्लोक एक वळी वाचत असताना अवधान एकले दीजे मग सर्व सुखाची पात्र होईचे. आधी तुम्ही ना ज्ञानेश्वरी मध्ये माझी एक एक ववी ह्या ववीवर तुम्ही लक्ष केंद्रित करा. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानी देवी आणि एकतरी ववी अनुभवावी. नामदेव राय म्हणतात सगळ्यांचं मत तेच आहे. म्हणून आज जी सेवेला घेतलेली मी जी ओवी आहे ना श्लोक तो 5 वेळा जरी आपल्या मुखावाटी जरी गेला ना तर हे देहातलं पाप निघून जात. रोज यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयभूती दुर्वा नितिर्म. माझे गुरुवर्य म्हणायचे किसन दादा निगडीकर की बाबानो सकाळी उठल्यानंतर ह्या 5 वेळा तुम्ही जर हा श्लोक म्हणला तर तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणारच नाही. सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ. कारण ज्ञानोबाराय सांगतात नितीने मी नामी ते प्राण दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. पण आपलं कसं आहे माहितीये का? आपला विषयच असा आहे जन्माला आल्यानंतर आपल्याला संसारच हा श्रेष्ठ वाटत असतो, प्रपंचाच हा श्रेष्ठ वाटत असतो, खुशाल संसाराचा उपभोग घेत असतो. हा पण ह्याच्यामुळे काय होतंय की जे आपल्याला साध्य करायचे आहे ते साध्य होत नाही. कशामुळं? प्रपंचामुळं. प्रपंच करावा नेटका, आधी परमार्थ करावा आणि मग प्रपंच करावा. हे दोन्ही जर सहाय्य झालं तर माणसाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. पण माणूस काय करतो? नामचिंतन न करता नुसता प्रपंचच करत राहत असतो. संसार 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 तर त्याला दुःख भोगल्याशिवाय राहत नाही. आणि जो राम 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 म्हणत असतो तो रामच होत असतो. कारण ठाईच बैसोनी करा एक चित्त आणि आवडीनं आनंद आळवावा. देवाला आपलासा करण्यासाठी मंदिरात जायची गरज नाही, तीर्थयात्रा करायची गरज नाही. त्यांना एकच काम आहे. देव ज्ञानोबारायांनी सांगितले बाबा एका जाग्यावर बसून नामचिंतन कर. ना चित्त नाही नामे ते व्रत. आता जर चित्त जर आपलं एका जाग्यावर नसेल तर किती जरी आपण परमार्थ केला किंवा किती जरी प्रपंच केला तर ते प्रपंचही सिद्धी होत नाही आणि नामचिंतन सुद्धा सिद्धीला जात नाही. त्याच्यासाठी आपलं हे जे मन आहे ते मन भगवंताकडे वळवायचे आणि भगवंताकडे वळवल्यानंतर आपला विजय निश्चितच आहे. ह्या आजच्या श्लोकामध्ये सांगितले. अर्जुना अरे मी भक्ताच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असतो न सांगता. एक दिवस गोष्ट आठवली म्हणून सांगायला लागलो. एक दिवस अर्जुनाला श्रीकृष्णानं सांगितलं की अर्जुना अरे आपल्याला आज फिरायला जायचंय. माझी इच्छा झाली आज कुठंतरी फेरफटका मारून यावं.
अर्जुन म्हणला चला, काय हरकत नाही, येतो. मग अर्जुन रथामध्ये बसलेला आहे, भगवंताने रथ चालू केलेला आहे. असे निम्म्यात 10-15 किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, अरे मला फार ताण लागले रे, जीव कासावीस झालाय पाण्याने, मला पाणी घेऊन येतो का? अर्जुन म्हणाले, भगवंता तुम्ही इथं थांबा, मी आत्ता जातो, आसपास कुठं सरोवर आहे का बघतो आणि तुम्हाला पाणी घेऊन येतो. अर्जुनाने झारे हातामध्ये घेतलेले आहे. अर्जुन पाण्याच्या शोधामध्ये निघालेला आहे. इकडं भगवंताने असं मायवी सरोवर तयार केलं. बदक, कमळ, आंब्याची झाडं, जाई, जुई, चंपा, मोगरा अशी फुलं तिथं. अर्जुनानं ते तळ पाहिल्यानंतर एक क्षण अर्जुनाला असं झालं, ह्या जर तळ्यावर जर माझी सुभद्रा असती तर किती चांगलं झालं असतं, आम्ही गोड गोड बोललो असतो. एवढं बोलायच्या आत सुभद्रा अर्जुनाच्या समोर, झारी पाण्यामध्ये बुडबुड बुडबुड आवाज येतोय, वर पाहतो तर इकडे सुभद्रा माझ्याकडे येते. अर्जुन म्हणला, मी झोपत आहे का? मी बोलून लगेच सुभद्रा माझ्या समोर उभी. इतक्यात झारी घेतली, एवढ्या समुद्रा जवळ आली सुभद्रा आणि म्हणली, नाथ तुम्ही इथं? अर्जुन म्हणतो, तू तर इथं कशी काय आली? आधी चिमुटा लावून घेतला अंगाला स्वतः, स्वप्नात तर नाही, दिष्टांत तर नाही, म्हणून चिमुटा अंगाला लावून घेतला तर खरंच सुभद्रा समोर आहे. मग ते एका झाडाच्या खाली बसले. बसल्यानंतर अर्जुन सुभद्रेला विचारतो, या सुभद्रा तू न सांगता माझ्याकडे आली कशी? सुभद्रा म्हणली, नाथ मला उचकी लागली, उचकी लागल्यानंतर कळालं की तुम्ही इथं आहे, म्हणून मी लगेच आली धावत पळत. बघा विषय कसा आहे. केळ सोललेला आहे, अर्जुनाच्या मुखामध्ये दिलेला आहे. अर्जुन केळ खात आहे आणि काय म्हणतोय माहितीये का, सुभद्रा खरंच तू आली आणि तुला हे सरोवर बघायला मिळालं, धन्य. इकडं कुठंतरी 2-3 बाता होत्यात. एवढ्यात अर्जुनाला आठवण येते की माझा देव पाण्याने व्याकुळ झालाय, तर सुभद्रा इथं आलेली आहे. सुभद्राला देव म्हणतो, जा लवकर. अगं कृष्णानं जर आपल्याला पाहिलं तर हिथं मी म्हणला तुम्ही अधोघा आला का? नाही म्हणली, मी तशी कशी जाणार? एक काम करा, मी घरी काय सांगू, कुठे गेली ती, काय करत होती जर विचारलं तर मी काय सांगणार? काहीतरी मला खून द्या. म्हणून भगवंतानं अर्जुनानं अंगठी काढली आणि सुभद्रेच्या बोटात टाकली. बघा नीट ऐका, न सांगता करी सर्व काम, हा विषयावर आपला चाललेला आहे. हातामध्ये अंगठी घातलेली आहे आणि सुभद्रा चालली, गाडी जाऊन बसली. सुभद्रा गेली आणि अर्जुन पाणी घेऊन गेला. आणि अर्जुनला श्रीकृष्ण विचारतो, अर्जुना अरे इतका वेळ काय सांगायचंय देवा तुम्हाला? इथं तिथं कुठं पाणीच नाही, लांबनं पाणी आणलंय. आता देवाला माहित नाही का पाणी किती लांबनं आणलंय? देवानच निर्माण केलंय हे सगळं, म्हणून तो लांबनं पाणी आणलंय. बर पाणी पे. देव म्हणला राहू दे, बस. रथात बसावला. घोड्याच्या रश्या हातामध्ये आहेत, एका हातात चाबूक आहे आणि घोड्याला चाबूक मारताना मुद्दाम अर्जुनाच्या तोंडाकडं आपलं बोट जावावं म्हणून असं बोट करायचा. एकदा झालं, दोनदा झालं, तिसऱ्यांदा पाहिलं तर म्हणला माझी अंगठी कृष्णाच्या हातात कशी? काय म्हणला बायका त्या, माझ्यापाशी आली कधी, माझ्यापासून कृष्णाकडे गेली कधी, बोटात अंगठी त्याच्या दिली कशी? अवघड आहे. हा अर्जुनाच्या मनामध्ये विचार चालू आहे, रथ पुढे चाललेला आहे, हा विचार करत आहे. देव म्हणला आता यानं ओळखले, पण हा लगे बोलणार नाही. म्हणून हा
सुभद्रेवर रागात आला की म्हणला ही माझ्यापाशी आली लगेच भावाकडे गेली. बर जाऊ दे भावाकडे गेली तरी, पण माझ्या हातातली अंगठी काढली बोटातली आणि देवाला घालायला दिली. एवढं बनी भावंडांचं प्रेम. रागात देवाला विचारलं नाही काय नाही, डायरेक्ट रथात उडी खाली टाकली, घरी गेला. म्हणला सुभद्रे तू मगाशी तळ्यामध्ये आली होती, आलतीस का नाही? हा. हातात मी जी दिली होती तुला अंगठी, ती अंगठी कुठे आहे? सुभद्रा म्हणली काय तुम्ही येडबिड झाला का? आम्ही सकाळवून घरामध्येच आहे ना, आणि मी केव्हा तुमच्याकडे आली? खोटं बोलू नको सुभद्रा, कारण तू मला भेटायला आलीस, तुझी माझी भेट झाली, आपण दोघं गप्पा मारल्या, हा. आणि घरी जाताना मला तू एवढं सुद्धा म्हणली, मी तशी काय जाणार नाही, घरी काय सांगायचं मी कुठं गेली कुठनं आली, म्हणून मी तुला ही अंगठी दिली, तेव्हा ती अंगठी माझी मला दे. या दोघांची कुठं बडबड चालली तेवढ्याच कृष्ण आला. कृष्ण म्हणला काय झाली दोघांची नवरा बायकोची बडबड? काय बडबड म्हणजे? हा काय तुमची भय नाही? म्हणला अरे काय झालं काय अर्जुना, काय झालं? तुमच्या बहिणीला विचारा काय झालं. मगाशी मी तुमच्याशी लबाड बोललो की पाणी आणायला मी लांब गेलोय, पण पाणी आणायला लांब गेलं, पाणी जवळच होतं. ही सुभद्रा माझ्यापाशी आली, माझ्या संग गोड बोलली, हा. आणि आता घरी निघाली, म्हणली मला काहीतरी कोण द्या, म्हणून मी माझ्या बोटातली अंगठी काढली आणि हिच्या बोटामध्ये घातली, आणि हिनं ती अंगठी तिला इचरा, अंगठी कुठे इचरा. आता देवच आहे हा. कृष्णानं सांगितलं अर्जुना अरे खरंच सुभद्रा खरं बोलती. आता मला सांगा बरं, सुभद्रा खरं बोलते का खोटं बोलते? काय नाही, खरं बोलते का खोटं बोलते? खरं बोलते. अहो खरंच बोलते हा, कारण ती आलीच नव्हती. अरे बाबा अर्जुना, अरे खरंच ती नव्हती आली, ती खरं बोलते हा. मग तिथं कोण होतं? अरे अर्जुना, अरे मीच होतो, आणि हा सगळा खेळ मीच रचला होता. कारण का तुझ्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली, आणि तुझ्या मनामध्ये मी आहे का अनेक विषय काय आहे ते पाहण्यासाठी मी तुला मुद्दाम इथं घेऊन आलो. आणि तू ज्या टायमाला मनामध्ये तू सुभद्रेची आठवण काढली, तर सुभद्रा आणि तुझ्यापाशी यावं लागलं. देवा तू माझ्यासाठी माझं बायको झालास. भगवान म्हणतात अर्जुना, हा जो भक्ती माझ्याकडे करतो नेमानं, त्याच्या घरी मी बांधला म्हणला बंदिवान. आणि तुझ्या मनातली जर मी इच्छा पूर्ण करत नसेल तर मला देव पण राहील का? बर मला देव पण आणलं कोणी? तुम्ही आणलं, संतांनी आणलं. आला नावा रूपा तुका म्हणे झाला स्वतः, आणि न सांगता करे काम. तुम्हाला सांगाय पाहिजे का की मी असं रूप घेतलं पाहिजे तसं? नाही नाही नाही. भक्ताच्या मनातली इच्छा जाणणारा, ठाई टाही मी त्याच्या हृदयामध्ये असणारा, ज्यानं मला ओळखलं, ज्यानं मला आपलंस केलं, त्याच मी न सांगता काम करत असतो. आणि जिकडं जाईल तिकडं त्याचा मी तो विजय सिद्ध करत असतो. आजच्या ओवीमध्ये तेच दिलेलं आहे. आजच्या ओवीमध्ये मी तेच दिलेलं आहे. जिकडं भगवंत आहेत तिकडं निश्चितच विजय आहे. अर्जुना, अरे कितीतरी अशा गोष्टी सांगत राहू तुला की मी न सांगता करतो. तुझंच नाही, संतांचं सुद्धा. तुकोबरायांची बी कामं न सांगता केली. नामदेवरायांचं बी काम न सांगता केली. आता सांगू का तुला मी नामदेवरायांचं न सांगता काम कुठलं केलं? ज्या टायमाला नामदेवरायांनी दगडाला कपडे घातली, तुम्हाला गारठा वाटेल, तुम्हाला गार लागल म्हणून तुम्ही काय करा, हे कपडे घाला माझी. आज ना उद्या मला पैसे द्या, पण तुम्ही कपडे घाला. आता ही दगड बोलली का? दगड बोलतात का? नाही.
पण संतांचा जो भाव आहे तो भाव देवाला आवडतो आणि तो भाव भगवंत पूर्ण करतात आणि त्या भक्ताचा विजय करतात. त्या भक्ताला तोंडाव पाडत नाही. असा हा भगवंत आहे. ज्या ज्या ठिकाणी हा भगवंताचा वास आहे, ज्या ज्या भक्ताच्या पाठीशी भगवंत आहे, त्याचा विजय निश्चितच आहे. अर्जुना, अजून काय सांगावं. म्हणून माणसाने ना परमार्थ करत असताना प्रपंचही करावा आणि परमार्थही करावा. बर, भगवंत काय म्हणणार की ज्या दिवशी मी तुला मृत्यू लोकावर पाठवला, ते कशासाठी पाठवलेला आहे? दोन्हीही साध्य करण्यासाठी पाठवलेला आहे. परमार्थही साध्य करण्यासाठी पाठवलेला आहे आणि परपंचही साध्य करण्यासाठी तुला पाठवलं. हा भावभक्ती आळे, भावभक्ती कळे एरविनाथ कळे, कर्तरे आवळे तैसारी, जागृती सोपनी पांडुरंग. माणसाच्या मनामध्ये नित्य नियमाने भगवंताचं नामचिंतन पाहिजे. हो, हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, हरली भव चिंता, नाही जन्म मागोता. नाथ महाराज सांगतात, भगवंताचं नामचिंतन जर आपण करत राहिलो, एका आम्ही गाऊ विठोबाचे नाम. हा, देवाचं नामचिंतन करत राहणं ह्याला परमार्थ म्हणा. आणि नुसताच परपंच करायला लागला तर सिद्ध होणार नाही. आला जन्माशी वाया गेला. किती आला जन्माया होय, किती व्हावी फजिती. पर माणूस परपंच सोडतच नाही, त्याला परपंचाच गोडी वाटत असती. हो, शेवट पर्यंत मरतो पण देवाचं नाव त्याच्या मुखामध्ये येत नाही. असा आज एक ग्रस्त म्हणला, सुख पाहण्यासाठी जंगलात जावं. परपंचात अष्टाप सुख नाही, या आणा त्या आणा, म्हणून तो सुख पाहण्यासाठी जंगलात गेला. सुख जवा पाडे दुःख पर्वत एवढे. तिकडे सुख आहे का? नाही. जो परमार्थात सुख आहे ते न करता परपंच करायला लागला तर त्याला सुख मिळणार नाही. सुख जर कुठं असेल तर सुख संतांच्या चरणावर सुख आहे. हो, कारण सद्गुरु केल्याशिवाय आपल्याला भगवंत ची प्राप्ती होत नाही. आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विना जीवा सुख नव्हे. जर आपल्याला आपलं हित जर बघायचं असेल तर नामचिंतन केलं पाहिजे. मग काम करत आपल्याला नामचिंतन केलं पाहिजे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. हा, कारण कसं आहे, आपल्याला देवाचं चिंतन केल्याशिवाय मुक्तीचा मार्ग मोकळा होत नाही. आणि नुसता प्रपंच करत राहिला तर त्या प्रपंचामध्ये दुःखाशिवाय काहीच नाही. हो, जर आपल्याला यातून जर मोकळं व्हायचं असेल प्रपंचातून तर सद्गुरु केला पाहिजे. कारण सद्गुरु वाचून सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. कुणाचे? संतांचे. कारण आता कलियुगामध्ये एकच श्रेष्ठ आहे, ते म्हणजे नाम. ह्या नामामुळे आपल्याला मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. हो, मग ते नामचिंतन कसं करायचं? नामचिंतन कसं करायचं? महाराज तुम्ही म्हणताय नामचिंतन नामचिंतन, मग नामचिंतन तरी कसं करायचं? सोपं आहे. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाये, पवित्रच होय देह त्याचा. कशाने देह पवित्र होतो?
हरिपाठ गायल्यानंतर हरिपाठ गायल्यानंतर नीतिनियमानं त्याच्यामुळं काय होते, आपल्याला मुक्तीचा मार्ग सापडतो. हा मगाशीच म्हणलं तुम्हाला, ठाईच बैसुनी करा एकचित आणि आवडीनं अनंत आळवावा. कधी हरिपाठ गावा, कधी काकडा म्हणावा. काकड्यामध्ये आपल्याला जे पाहिजे, वासुदेव मध्ये आंधळा पांगळा, बहिरा झालो मुका झालो. कशामुळे बहिरा झाला, कशामुळे मुका झाला, ह्या सगळ्याचा विषय ह्या काकड्यामध्ये आहे. पण आपण काकडा पाहतच नाही. एखाद्याला विचार काकडा म्हणजे काय, ते म्हणतो कसला काकडा. एखाद्याला विचारलं तुम्ही काकडा करता का हो, आता तो कसला काकडा. काय काय लोक असे विचारणारे असतात, महाराज कसला काकडा. ह्याचा अर्थ काय, आपण त्या काकड्याचा विषय आपल्या मनामध्ये घेत नाही आणि परपंचामुळं आपल्याला ह्या विषयाकडे, देवाकडे जायला मिळत नाही. कारण परपंच कसा आहे, वाईटच आहे. प्रपंच करून कुणीही विजय झाला असा नाही, आणि परमार्थ करून विजय झाला अनेक प्रमाण आहे त्याच्यावर. वाल्या कोळी, आधी वाल्या कोळीच होता, माणसं मारणारा, ब्राह्मण मारणारा. हो, कशामुळे तरला, नामामुळे तरला. आता त्याची गोष्ट सांगायची म्हणलं तर विषय वाढतोय आपला. कारण नाम वाल्यानं कोणाची संग धरली, संतांची संग धरली. मग वाल्या कोळी संतांच्या पशी गेले का, नाही. संत वाल्या कोळ्यापाशी आले. कारण संत असं आहेत, बुडते हे जन न दे कवी डोळा, येतो कळवळा म्हणून या. संत आहेत ना, आपला उद्धार करण्यासाठी आहे. मन धरावे ते पायी आधी आधी, कोणाचे, संताचे. पण आपण संतांचे पाय न धरता विषयाचे पाय धरतो, म्हणून आपल्याला दुःख भोगावं लागतं. जर हे दुःखातून जर आपल्याला मोर जायचं असेल, जर हे दुःख जर आपल्या शरीराला नको असेल, तर आपल्याला संतांचे पाय धरणं गरजेचं आहे. हो, नामस कीर्तन साधन पैच सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. न लगती सायास जावे मनांतरा, आणि सुखी येतो घरा नारायण. कधी येतो, प्रपंच केल्यावर येतो का, नाही. मग कधी येतो, नामचिंतन केल्यानंतर येतो. बर, नामचिंतन करण्यासाठी आपल्याला वनात जायची गरज नाही. हा, तीर्थयात्रा करायची गरज नाही. पण तीर्थयात्रा कराव्यात, गरज नाही असं नाही. कारण तीर्थयात्रा भगवंतांनी सुद्धा केलेल्या आहेत, संतांनी सुद्धा केलेल्या आहेत. पण परपंच करणाऱ्याला तीर्थयात्रा करायला वेळच मिळत नाही. कारण परपंच कसा आहे, लबरासारखा आहे. जेवढा वडल तेवढा लांबतच राहणार, तसा प्रपंच आहे. प्रपंच ही हलकट, त्याला काही फळ नाहीत. जसं एखादं झाड आहे आणि त्या झाडाला फळच येत नाही, तसा हा संसार आहे. या संसारामध्ये आपण किती जरी कष्टाचा प्रयत्न केला तर आपल्याला मुक्ती मिळणार नाही. आणि परमार्थ केला, राम 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 म्हणत जर राहिला तर रामच होईल. तुकोबाराय म्हणतात, देव पावय अशी गेलो, तिथं देवच होऊन ठेवलो. देवाकडे जाताना असं जायचं असतं. कसं,
की मी माझा, मी देवाचा आणि देव माझा, देव माझा 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 आणि मी देवाचा. पण आपण तसं म्हणत नाही. संसार माझा 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 आणि मी संसाराचा. बर काय हरकत नाही, संसार करा, संसार करू नका असं कोणी सांगितलं नाही. संसार करा, पण त्यामध्ये जर तुम्हाला त्या संसारातून सुख जर मिळत असेल तर संसार करा. संसार कसा आहे माहितीये का? मीठ पाहिलं, मीठ, मीठ कसं आहे? खारट. तसा संसार आहे. आणि परमार्थ कसा आहे? पेढा, गोड, आतूनही गोड आहे आणि बाहेरूनही गोड आहे. तसा हा परमार्थ आहे. आतूनही खारट आहे आणि बाहेरूनही खारट आहे. तसा परमार्थ आहे, म्हणजे मीठ. जर आपल्याला संसारातून जर मुक्ती व्हायची असेल तर परमार्थ करणं गरजेचं आहे. भगवंताचं नामचिंतन करणं गरजेचं आहे. हो, आणि ते नामचिंतन कुठं करायला मिळतं? संतांच्या सहवासामध्ये. हो, तुम्ही भजनात बसा 1-2 तास. अगदी गवळणी अभंग रंगात आला ना की तुम्हाला घरची आठवण सुद्धा येणार नाही. तल्लीन जाता होता तुम्ही त्या भजनामध्ये गेल्यानंतर. खरं सुख तिथं आहे. असा कोण आहे की संसारामध्ये सुखी झाला? हो, कुणी नाही. संसारात सुख पाहणारा अजून तर या धर्तरीवर कुणी नाही. जो म्हणतो ना मी, माझ्याकडे एवढे पैसे आहेत, माझ्याकडे तेवढे गाडी आहे, माझा बंगला आहे, आम काय फाला नाही, पण सुखी नाही. हा, असून इंद्राची संपत्ती परी समाधान नाही चित्ती. भरपूर संपत्ती इंद्राकडं, इंद्रासारखी संपत्ती कोणाकडेच नाही, पण सुख आहे का? नाही. मग तुकोबराय सुद्धा त्याला म्हणले हा दळिंद्री भक्त. आणि ज्याच्याकडे कायच नाही, खायला नाही, पियाला नाही, घर नाही, दार नाही, हो, एक दिवसाचं अन्न मिळतं तर दुसऱ्या दिवशी अन्न मिळत नाही, पण त्याचं चित्त समाधान आहे, म्हणून तुकोबराय त्याला श्रीमंत भक्त म्हणतात. मग आपल्याला भक्ती करणं गरजेचं आहे. हो, तुकोबरायने सांगितलंय देवाला. काय सांगितलेलं आहे की देवा मला धन नको, दरवळ नको, बंगला नको, गाडी नको, कारण हे जर तू मला दिलंस तर तुझं नामचिंतन या माझ्या मुखामध्ये येणार नाही. मग काय पाहिजे तुला? मला की सदैव दळिंद्री माझ्या पदरामध्ये दे. असा कुठला भक्त आहे की दळिंद्री मागणारा? पण स्वतः तुकोबरायांनी हा शब्द देवाला मागितलेला आहे. आणि देवानं सुद्धा सांगितलंय तुकोबराय तुला काय पाहिजे ते माझ्याकडनं मागून घ्या, आज मी तुला प्रसन्न झालोय. तुकोबराय म्हणला जाऊ द्या ना देवा, तुम्ही काय द्यावं, आम्ही काय मागावं? नाही, पण तू मागच. भगवंता नको मला काय नाही, माझी इच्छा झाली आज तुला काहीतरी दान द्यावं. हेच दान देगा देवा. तुकोबराय चिडले, मग म्हणले हेच दान देगा देवा, तुझा विसर न पाडावा. आपल्याला वाटतं का तसं देवाला आपण असं म्हणू की देवा हल्ली जर हा विषय जर झाला ना तर खरंच आपल्याला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. कसा? तुकोबरायने काय सांगितलंय? तुझा विसर न पाडावा, हे दान मला दे. हल्ली जर एखाद्याला देव प्रसन्न जर झाला आणि देव जर म्हणाले बालका तुला काय मागणी मागायचंय माग, तो म्हणा पहिला मला बंगला दे, गाडी दे, घोडा दे,
भरपूर धन दौलती असे म्हणणारे आजकालचे आपले भक्त. पण तुकोबारायांनी माझ्या तसं केलं नाही. तुकोबाराय म्हणले, अरे धन जर मला दिशील, गाडी घोडा पैसा दिशील, तर तुझं नाम कधी माझ्या मुखामध्ये येणार नाही देवा. मला फक्त एकच दे, तुझा विसर न पडावा, की मला रोज तुझी आठवण यावी, असं काहीतरी मला दे. मग आता तुझी आठवण मला येण्यासारखं तू काय दिलं पाहिजेस? हा, दुःख दिलं पाहिजे. जर तर तू मला दुःख दिलंस तर तुझं नामचिंतन एकदा तरी माझ्या मुखामध्ये येणार देवा. हो, कसं येणार? तुझं नाव माझ्या मुखामध्ये कसं येणार? तर ऐक, जर मला काय एक टाइमचं जेवण जर नाही दिलंस तर लोक बघ आणि मी बघ असं म्हणणार तू. देवा, अरे माझी अशी परिस्थिती का दिली? तू आलास माझ्या मोर, म्हणून तुझा विसर न व्हावा, हे दान मला दे. म्हणून कुठलेही संत पहा, किती मोठे असू द्या, पण भगवंतानी त्यांना वर काढलेलं नाही. कारण देवाकडे द्यासारखं नाही का? पण संत ते घेतच नाही. संत म्हणतात आम्हाला फक्त एकच पाहिजे, तुझा विसर न व्हावा. आणि जर तू आमच्या आयुष्यामध्ये आलास आणि आमच्या पाठीशी उभा राहिलास तर आम्ही विजय नक्कीच मिळवू. कशावर? काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार विकार ह्याच्यावर. आणि आमच्या ह्या ध्यारूपी संसारामध्ये तू आला की आमचा विजय निश्चितच. म्हणून आजच्या शेवटच्या श्लोकामध्ये देवाने सांगितलेलं आहे माऊलीनी की बाबा, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयभूती दुर्वाणी तीर्म. तीर्म म्हणजे जिकडं मी असल तिकडं विजय निश्चितच. दुर्योधनाने सैन्य मागितलं, दुर्योधनाचा विजय झाला का? नाही झाला. कशामुळे नाही झाला? की नीतीमुळे नाही झाला. नीती जर त्याची चांगली असती तर आजच्या काळाला दुर्योधनाचं नाव अर्जुनाच्या जोडीला जोडलं गेलं असत. म्हणून अर्जुन म्हणतो देवाला की देवा, मला आहे ना तुझ्याशिवाय कायच नको, मला तुझ्या चरणाची सेवा पाहिजे. पण इथं उलटच ही. देव म्हणतोय अर्जुनाला, अर्जुना अरे तुझी सेवा मला घडावी. देवानं अर्जुनाची सेवा केली का नाही? केली का नाही? नसेल तर सांगून देतो, ऐका. ज्या टायमाला अर्जुन रथात बसतो त्या टायमाला रथ हाकायला कोण असतो? देव. आणि रथाच्या पाठीमागे निवांत बसलेला कोण असतो? अर्जुन. मग देव अर्जुनाची भक्ती करत असतो आणि भक्त ही देवाची सेवा करत असतो. बर, ज्या ठिकाणी भक्त देवाची सेवा करत असताना देव त्याच्या पाठीशी उभा राहिल्यानंतर त्याच्या अख्ख्या संसारामध्ये काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार विकार, त्याच्या हृदयामध्ये वासना तृष्णा ह्याच्यावर तो विजय मिळवतो. असे ते संत. तुकोबारायांना वाटलं देवाकडे जाण्यासाठी कोणाला भेटावं आणि एवढा सोपा मार्ग आपल्याला कसा मिळेल. म्हणून तुकोबाराय गेले हनुमंतराया. काय म्हणतात? शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय त्या भक्तीच्या वाटा मज दावाव्या सुबटा. एवढी भक्तीची सोपी वाट मारुतीराया जर तू आम्हाला दावलीस ना तर आम्ही आमच्या जीवाचं सार्थक झालं असं म्हणून. कोण कोणाला सांगतय? संत संताला विचारतात. तुकोबाराय संत आहेत आणि मारुतीराया सुद्धा संत आहेत. हा, तुकोबाराय पांडुरंगाची सेवा करतात आणि मारुतीराया रामाची सेवा करतात.
म्हणजे राम बी पांडुरंग आणि पांडुरंग ते राम, पण भक्ती एकाचीच. पण ते एकाची भक्ती करण्यासाठी संत संतांना विचारतात, काय त्या भक्तीच्या वाटा मज दावाव्या सुबटा. सोपी देवापाशी जाण्यासाठी काय भक्ती करावी असे तुकोबराया हनुमंतांना विचारतात. हनुमंतराय तुकोबरायांना सांगतात, तुकोबराय देवाकडे जर आपल्याला जायचं असेल ना, देवाला आपलासा करण्यासाठी जर देवापाशी जायचं असेल ना, तर सोपा मार्ग आहे. कोणचा? नामचिंतन. मग ते नामचिंतन कसं करायचं? बसता उठता खाता पिता मुखामध्ये एकच नाम, राम 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 राम. सोपा मंत्र आहे. तोही मंत्र वाल्या काळानं उलटा जपला, मग वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. मगाशी विषय झाला आपला. तुकोबरायांनी नामचिंतन केलं. कुठलं? रामकृष्ण हरी मंत्र हा जपावा सर्व काळ. तुकोबरायांना सपनात साक्षात्कार झाला, दिष्टांत झाला, डोक्यावर हात ठेवला. बाबाजी सद्गुरु दास तुका. आता आपल्यात किती जरी स्वप्न पडले, त्या स्वप्नात जरी एखाद्यानं मंत्र दिला तरी आपण दुसऱ्या दिवशी तो मंत्र विसरून जातो, आणि ज्यांनी मंत्र दिलाय त्याला बी विसरून जातो आपण. हा एवढाच फरक आहे आपल्या ह्याच्यात. म्हणून जर आपल्याला भक्ती करायची असेल ना, जर आपल्या या काम क्रोधावर जर विजय मिळवायचा असेल ना, तर ज्ञानेश्वरी मधला शेवटचा श्लोक हा आपण सकाळ संध्याकाळ 5 वेळा तरी म्हणला पाहिजे. कोणचा? यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयर्भूती दुर्वाणी तीर्मम. ज्ञानोबारायांनी हा श्लोक का शेवट ठेवला? की बाबा ह्या जे माझे भक्त ज्ञानेश्वरी वाचतात आणि ज्यांनी ज्ञानेश्वरी वाचली त्यांनी शेवट हा श्लोक कम से कम 5-5 वेळा तरी मानला पाहिजे. त्यामुळे काय होतं? आपल्या देहाचा उद्धार होतो. नवे नवे ज्ञानोबारायचा साक्षात्कार सुद्धा होतो ह्या एका श्लोकामुळं. एवढा हा श्लोक श्रेष्ठ आहे. म्हणून आज सेवेला घेतलेला जो श्लोक होता तो ज्ञानेश्वरी मधला शेवटचा श्लोक होता, 18वा अध्याय. तेव्हा भक्ती करा नेमानं, आपल्या घरी देव बांधला बंदिवान, असं मी म्हणतो. पण ती भक्ती कशी केली पाहिजे आणि आपला उद्धार कसा झाला पाहिजे? नामचिंतन केलं तर आपला उद्धार होणार आहे. मग ते नामचिंतन कसं करायचं? हरिमुखी गाता, हरिमुखी गाता पुण्याची गणना कोण करी. हरिमुखी गाता हरपली चिंता. अहो एकदा का भगवंताचं नाम चिंतन चालू केलं ना की आपल्याला पुढं काय चालतंय आणि माग काय चालतंय याचं भानच राहत नाही. असे नामचिंतन करत राहिलं पाहिजे. झालेली सेवा ज्ञानेश्वरीच्या चरणावर अर्पण करून ही माझी झालेली सेवा हितच अर्पण करत आहे. कुंडली गवळदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवी येणे वागे तो सावे, तो सोनी मज द्यावे पसाय दान, जे कळांची व्यंकटे सांडो तया सत्कर मिरती वाढो, भूता परस्परी पडो मैत्री जीवांची, दुरितांचे तिमिर जावो, विश्व सुधर्म सूर्य पावो, जो जीवांची लतो तिलावो प्राणिजात, वर्षत सकळ मंगळी ईश्वरी निष्ठांची मांदयाळी, अनव्रत भूमंडळी भेटू तया भूता, चला कल्पतरुची आरव
चैतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पिवसांचे चंद्र जे आनंद चरण मार्तंड जे ताबैन ते सर्वाही सदा सज्जन सोयरवितो किंबवना सर्व सुखी पूर्ण होऊन ती लोकी भजिजो आधी पुरुके अखंडित आणि ग्रंथ उपजीवी विशेषी लोकी ये दृष्टा दृष्ट विजय व्हावे ए तमने श्री विश्वेश्वरावो आ होईल दान पसावो येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला कुंडली गवळदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सर्व संतन की जय रामकृष्ण हरी महाराज. प्रथम मी महाराजांचे धन्यवाद व्यक्त करते की आज घोंगडे आपले हे घोंगडे महाराजच राजकुमार महाराजांची सेवा होती घोंगडे महाराजांची आणि त्यांना जमणार नव्हतं. मग महाराजांना विचारलं तर महाराज म्हणतात आम्ही ताई तुम्ही कधीही सांगा आम्ही तयार आहोत. त्यामुळे पहिले महाराजांचे खूप खूप धन्यवाद. अतिशय सुंदर सेवा झाली आणि खरोखर म्हणजे तुमच्या मुखातनं आम्हाला असं नेहमीच ऐकायला आवडेल. खूप सुंदर प्रवचन झालं आजचं. श्री रघुनाथ फाउंडेशनच्या वतीने महाराजांचे मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. दादा बोला. रामकृष्ण हरी सर्वांना. वशिष्ठ गुरुकुल मध्ये आज आपली ज्ञानेश्वरीतल्या 18व्या अध्यायामधल्या ववीवर इतकं सुंदर निरूपण केलं महाराज. त्याबद्दल आम्ही सर्व साधक मंडळी आपले खूप खूप आभारी आहेत. धन्यवाद. अशीच आम्हाला वेळोवेळी सेवा देत जा. रामकृष्ण हरी. अभिनंदन. भगवद्गीतेचा श्लोक घेतला होता दादा शेवटच्या अध्यायातला शेवटचा श्लोक. हो ना.